गंगूबाई काठियावाडीची गोष्ट. गंगाची गंगूबाई कशी झाली? मुंबईच्या वेश्यावस्तीत गंगूबाई काठियावाडी या महिलेने काही काळ अक्षरशः राज्य केले होते. कामाठीपुराची त्या भागातील साम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी गंगूबाई कोण होती? मुंबईचा कामाठीपुराचा हा काही भाग म्हणजे रेड लाईट एरिया. पण या देहविक्रीच्या भागांमध्ये एक गोष्ट मात्र शाश्वत आहे, ती म्हणजे त्या भागातील घरात असणारा गंगूबाईचा फोटो. गंगूबाई या कामाठीपुराच्या त्या भागातील राणी होत्या. त्यांचा फक्त प्रत्येक घरात फोटोच नाही, तर त्या भागातील कामाठीपुराच्या एका कोपऱ्यात त्यांचा पुतळा देखील आहे. त्या पुतळ्याची आजही पूजा केली जाते. सोनेरी काठाची पांढरी शुभ्र साडी, सोन्याचे बटन असणारा ब्लाऊज, अंगा खांद्यावरती सोन्याचे दागिने, त्यांचा एक दात सोन्याचा होता. प्रचंड धन दौलत असलेल्या गंगूबाई या कामाठीपुराच्या राणी होत्या. गंगूबाईचं मूळ नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी असे होते. त्या मूळ गुजरातमधील सौराष्ट्र, जुने नाव काठियावाड येथील रहिवासी होत्या. गंगाचं कुटुंब अत्यंत प्रतिष्ठित होतं. गंगाचा जन्म 1939 मध्ये गुजरातमधील त्या कुटुंबात झाला. कुटुंबियांनी चांगले शिक्षण देऊन मुलीचे संगोपन करण्यावर विश्वास ठेवला. गंगा ही त्यांच्या कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती. तिला वाचून लिहून काहीतरी घडवायचे असे त्यांनी ठरवले. पण गंगाला अभ्यासापेक्षा चित्रपटात जास्त रस होता. ती नेहमीच हिरोईन बनण्याचे स्वप्न पाहत असे आणि मुंबईला जाण्याचे तिला आकर्षण वाटत असे. गंगांच्या वडिलाकडे एक अकाउंटंट काम करत असे. त्याचं नाव रमणीक होते. गुजरातमध्ये येण्यापूर्वी तो मुंबईत राहायचा. जेव्हा गंगाला हे कळले तेव्हा तिला वाटले की तिला मुंबईला जाण्याचा मार्ग सापडला आहे. हळूहळू तिची रमणीकसोबत मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. वयाच्या 16व्या वर्षी ती रमणीकसोबत घरातून पळून गेली आणि मंदिरात जाऊन लग्न केले. रमणीक आणि गंगा दोघेही गुजरातमधून मुंबईला आले आणि तिथे एकत्र राहू लागले. काही वेळाने रमणीकने तिला एका महिलेसोबत पाठवले की ही माझी मावशी आहे. मी आपल्या दोघांसाठी एक चांगले आणि नवीन घर शोधणार आहे. तोपर्यंत तू माझ्या मावशीकडे तिच्या घरी राहा. त्यामुळे खोटं बोलून गंगाला कोठेवाल्यांना 500 रुपयांना विकले. गंगाला माहीत नव्हते की रमणीक तिला कोणाच्या ताब्यात देत आहे. ज्या बाईंकडे तिला पाठवले ते मुंबईतील प्रसिद्ध कामाठीपुरा रेड लाईट या भागातील कोठेवाली होती. हजारो मुलींसोबत होणारी फसवणूक गंगासोबतही झाली. मुंबईतील रेड लाईट भागातील कामाठीपुरा येथे गंगा सगळ्यांसाठी अनोळखी होती. तिच्यासोबत असं काही होईल याचा तिने विचारही केला नव्हता. तेव्हा प्रतिष्ठित घराण्यातून आलेल्या गंगाने आपल्या परतीचे दोर कापून टाकले आणि अनिच्छेने गंगाची गंगूबाई झालेल्या त्या वेश्या व्यवसायाचं काम सुरू करू लागली. मुंबईमध्ये त्या काळात पठाण गँगची दहशत होती. त्या गँगचा बादशाह होता करीम लाला. लालाच्या गँगमधला एक पठाण, शौकत खान पठाण नावाचा एक गुंड गंगाकडे यायचा आणि तिचं आर्थिक आणि शारीरिक शोषण करायचा. तो जबरदस्ती अत्याचार करायचा. पठाणची दहशत असल्यामुळे पठाणविरुद्ध कोण जाणार, त्याच्यामुळे कोणीही त्याच्याबद्दल आवाज उठवत नव्हतं. एक दिवस त्या पठाणच्या अत्याचारामुळे गंगाला 10 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यावर गंगूबाईने एक दिवस त्याची माहिती काढून तत्कालीन अंडरवर्ल्ड डॉन अब्दुल करीम खान उर्फ करीम लालाकडे गेली आणि शौकत खानची तक्रार केली. तिने लालाला सांगितले, तुमच्या टोळीतील एक पठाण माझ्यावर अत्याचार करतो, त्याला संपवा. मी आयुष्यभर तुमची रखेल बनून राहील. लाला डॉन असला तरी चांगला माणूस होता. तो गंगूबाईच्या अशा बोलण्याने संतापला आणि गंगूबाईला म्हणाला, मला बायको आहे, पोरं आहेत. आत्तापर्यंत सर्व रानटी माणसं बघितलेली गंगूबाई लालावरती प्रभावित झाली आणि तिने त्याला भाऊ मानला. त्यामुळे गहीवरून गंगूबाईने त्याला राखी बांधली. तेव्हा लालाने तिला शब्द दिला की आजपासून तुझ्यावर कोणीच अत्याचार करणार नाही. तू करीम लालाची बहीण आहेस. पुढच्या वेळेस जेव्हा तो पठाण
गंगूवरती अत्याचार करण्यासाठी आला तेव्हा ठरल्याप्रमाणे करीमलालाला पठाण आल्याचा निरोप पोहोचला. लाला लगेच 2-4 पठाणांना घेऊन गंगाच्या खोलीवर गेला. यानंतर शौकत खानला करीमलालाने चांगलाच धडा दिला आणि चांगली समजही दिली. तेव्हापासून करीमलालाची मानलेली बहीण म्हणून गंगाबाईचा मार्केटमध्ये दरारा वाढला. कामाठीपुरातील बायका गंगूबाईकडे आपल्या समस्या घेऊन येऊ लागल्या. गंगाबाई त्या समस्या दूर करू लागल्या. एक दिवस गंगूबाईने आझाद मैदानावरती भाषण केले. एका मोठ्या सभेत त्यांना घरवाली बायकांच्या समस्या मांडण्यासाठी बोलावलं होतं. त्या सभेत गंगूबाई म्हणाली, मी एक घरवाली आहे, पण मी घर तोडत नाही. तुमच्यापैकी अनेकांना असे वाटते की वेश्या म्हणजे स्त्री जातीला कलंक आहे, पण आम्हा वैश्यांमुळेच हजारो स्त्रियांचे पावित्र्य अबाधित राहते, हे विसरू नका. लोक त्यांच्याकडे आता आदराने पाहू लागले. त्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. हा काळ 1960च्या दशकाचा होता. याच काळात कामाठीपुरात सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूलची मुलींची शाळा उभी राहिली. यामुळे तेथील कुंठखाने हलवण्याचा आदेश निघाला. त्यांनी त्याला प्रखर विरोध केला. तसेच त्यांचे म्हणणे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापुढे प्रभावीपणे मांडले. पंडित नेहरूंचा गंगूबाईसोबतचा भेटीचा किस्सा असा झाला की जेव्हा त्यांनी वस्ती न हलवण्याची प्रभावी भूमिका मांडली तेव्हा पंडित नेहरू म्हणाले की तू खूप हुशार आहेस, तुला चांगली नोकरी किंवा नवरा मिळाला असता. असं असताना तू हा व्यवसाय करतेस, यातून बाहेर पड आणि लग्न कर. तेव्हा गंगूबाईने सर्व ऐकून घेतले आणि त्यानंतर त्या नेहरूंना म्हणाल्या, तुम्ही मला मिसेस नेहरू बनवायला तयार असाल तर मी हा धंदा सोडायला तयार आहे. ते शब्द ऐकून पंडित नेहरू चिडले आणि निघून जाऊ लागले. तेव्हा त्यांनी नेहरूंना थांबवलं आणि म्हणाल्या, मला तुम्हाला हेच दाखवून द्यायचं होतं की उपदेश करणं सोपं आहे, पण ते आचरणात आणणं मात्र खूप कठीण आहे. त्यामुळे तेथील कुंठखाने हलवले गेले नाही. याच काळात गंगूबाई अनाथ मुले आणि वेश्या व्यवसायातील महिलांच्या विविध समस्यांसाठी काम करत असत. चित्रपटात काम करण्याच्या वेडापायी पळून आलेल्या आणि वाममार्गाला लागणाऱ्या अनेक तरुण युवतींना गंगूबाई यांनी समुपदेशन करून परत आपापल्या घरी पाठवले. गंगूबाईंनी ज्या स्त्रीला तिथे राहणे, काम करणे योग्य वाटत नाही अशा एकाही स्त्रीला जबरदस्तीने तिथे ठेवले नाही. अनेक स्त्रियांना संसार पुन्हा सुरू करण्यात व त्यांचे पुनर्वसन करण्यात पुढाकार घेतला होता. गंगूबाईंने सेक्स वर्करसाठी खूप काम केले जेणेकरून त्यांचे राहणीमान चांगले व्हावे. गंगूबाईला व्यवसायात गुंतलेल्या स्त्रिया आणि अनाथ मुलांसाठी देवी मानले जात असे. त्यांनी देहविक्री करणाऱ्या महिलांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. संपूर्ण आयुष्य गंगूबाईने कामाठीपुरातील त्या भागातील लोकांसाठी काम केलं. त्यांच्या या कामामुळे गंगूबाई यांना सर्वजण आदराने गंगामा म्हणत. यावरून एक कळते की गंगूबाई ही एक मोठी जिद्दीची बाई होती. तिचे जगणे आणि तिचा काळ तिने आलेल्या परिस्थितीवर मात करून ती जगली. गंगूबाई रेड लाईट एरियामध्ये फसली गेली तरी तिने तिचे जीवन कसे खंबीरपणे इतर वेश्या स्त्रियांना न्याय देत काढले हे सत्य आहे. जीवनाचा संघर्ष कसा करावा, आलेल्या परिस्थितीसमोर खचून न जाता सामना कसा करावा याचे उत्तम उदाहरण आहेत गंगूबाई. त्यांच्या जीवनावरती एक पुस्तकही लिहिले गेले आहे, माफिया क्वीन्स ऑफ मुंबई. तसेच एक चित्रपट देखील बनलेला आहे. गंगूबाई काठियावाडी ही माहिती देण्याचा उद्देश इतकाच की जर एक स्त्रीनं ठरवलं तर ती काहीही करू शकते. गंगा विचित्र परिस्थितीमध्ये अडकली, पण तिने परिस्थितीशी न हारता त्यातूनही मार्ग काढून समाजासाठी कार्य केले. समाजातील त्या स्त्रियांसाठी कार्य केले ज्यांना समाज उपेक्षित समजतो. खरी मदतीची गरज त्यांनाच असते ज्यांना कोणीही मदतीचा हात लवकर जवळ करत नाही. या समाजातील स्त्रियांना काही ना काही कारणामुळे त्या परिस्थितीमध्ये अडकलेल्या आहेत, पण निदान त्यांच्या पुढच्या पिढीला तरी उज्ज्वल भविष्य देता येईल यासाठी झटणं हे खूप मोठं समाजकार्य आहे.
स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण जो दुसऱ्यासाठी, दीनदुबळ्यांसाठी जगला तोच आपलं खरं जीवन जगला. आपल्या समाजात अशीही लोकं आहेत ज्यांना स्वतःला ठेस लागली तर तीच ठेस दुसऱ्यांना लागू नये म्हणून अशी लोकं रस्त्यातील दगड बाजूला करतात. आणि गंगूबाईची ही कथा अशीच आहे. ज्या वेश्यांना आपला पांढरपेशा समाज, ढोंगी समाज वाईट नजरेने बघतो, त्या वेश्यांना गंगूबाईंनी माणूस म्हणून ओळख दिली. वेश्यांनाही माणूस म्हणून दुसरी बाजू आहे हे त्यांनी समाजाला दाखवलं. कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये.